14 वर्षाचा मुलगा, 7 लाख फॉलोअर्स आणि थेट सरकारला सवाल आणि त्यानंतर त्याच्यावर FIR। आजचा हा विषय केवळ एका व्हिडिओ पुरता मर्यादित नाही, तर हा प्रश्न आहे, सरकारला प्रश्न विचारला तर आवाज दाबला जातोय का? नमस्कार, मी कोमल ठोंबरे आणि आपण पाहताय बाई माणूस। उत्तर प्रदेशातील लखनौ मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। केवळ 14 वर्षाचा दलित मुलगा डिजिटल कंटेंट क्रिएटर अश्वमित गौतम याच्या विरोधात पोलिसांनी FIR दाखल केली आहे। कारण काय, तर त्याने सोशल मीडियावर बेरोजगारी, महागाई आणि सरकारी धोरणांवर थेट टीका केली होती। या व्हिडिओनंतर पोलिसांनी त्याच्या ऑनलाईन क्रियाकलापांची दखल घेत कारवाई सुरू केल्याचे सांगितले जाते। मात्र नेमकी कोणती कलमे लावली आहेत आणि तक्रार कोणी केली आहे हे तपशील अजूनही स्पष्ट झालेले नाहीत। या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि नागरी समाजात संतापाची लाट उसळली आहे। अनेकांचा प्रश्न आहे, अल्पवयीन मुलाने प्रश्न विचारणे गुन्हा ठरतो का? समर्थकांचं म्हणणं आहे की अश्वमित हा फक्त संविधानात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वापरत होता। पण नेमका अश्वमित गौतम आहे तरी कोण? लखनौचा रहिवासी असलेला हा 14 वर्षाचा मुलगा इंस्टाग्रामवर 7 लाखाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचतो। तो स्वतःला ना पत्रकार म्हणतो, ना राजकारणी, तर सामान्य माणसाचा आवाज म्हणून मांडतो। इतर इन्फ्लुएन्सर प्रमाणे लाईफस्टाईल किंवा मनोरंजन न दाखवता तो उपेक्षितांच्या समस्या थेट शब्दात मांडतो आणि कदाचित याच प्रामाणिकपणामुळे आज तो सत्तेला अस्वस्थ करणारा ठरतोय। हा मुद्दा फक्त अश्वमित पुरता मर्यादित नाही। आज प्रश्न विचारणारा 14 वर्षाचा मुलगा FIR ला सामोरे जातोय, तर उद्या कोण? लोकशाहीत प्रश्न विचारण्यावर मर्यादा असतात का? आणि डिजिटल माध्यमावरचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे का? हे प्रश्न आपण सगळ्यांनी विचारायला हवे। बाकी यावर तुमचं मत काय हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हो, बाई माणूसला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।